हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आदिस सनशाइन यूट्यूब चॅनल। आणि आज आपण पाहणार आहोत इंग्लिशचे अल्फाबेट म्हणजे काय। तर तुम्ही म्हणताल की अल्फाबेट तर खूप सोपं आहे, इंग्लिशचे लेटर्स A to Z म्हणजे झाले अल्फाबेट्स। पण तुम्हाला माहित आहे का की अल्फाबेट साठी पण काही रूल्स आहेत आणि ते आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे अल्फाबेट्सचे सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील। तर चला तर आपण सुरू करूयात। पहिला पॉइंट आहे अल्फाबेट। अल्फाबेटचा अर्थ काय होतो? तो वर्णमाला, अक्षरमाला आणि साध्या भाषेत बोलायचं झालं तर अक्षरांची माळ म्हणजेच अल्फाबेट। नंबर 2 आहे अल्फाबेट हा शब्द कसा बनला, कुठून आला? बरोबर, कारण हा मराठी शब्द तर नाहीये। मग अल्फाबेट आपण बोलतो, हा शब्द बनला कसा? तर अल्फाबेट हा शब्द ग्रीक अल्फाबेटच्या पहिल्या 2 अक्षरांपासून बनलेला आहे। पहिला अक्षर म्हणजे अल्फा आणि दुसरं म्हणजे बीटा। अल्फा बीटा हे दोन्हीच्या कॉम्बिनेशननी बनलेला आहे अल्फाबेट। बरोबर। आता तिसरा पॉइंट, अल्फाबेट म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय करतं अल्फाबेट, काय यूज होतो? An alphabet is a standard set of letters or symbols arranged in a fixed order or in a fixed sequence used to represent the basic sound of a language। म्हणजे काय? तर अल्फाबेट हे लेटर्स म्हणजेच अक्षरांचा किंवा सिम्बॉल म्हणजे चिन्हांचा एक सेट आहे किंवा संच आहे, जो एका फिक्स्ड ऑर्डरनी, फिक्स्ड सिक्वेन्सनी किंवा फिक्स्ड अशा निश्चित क्रमाने मांडलेला असतो, ऑर्गनाइज्ड असतो। बरोबर, म्हणजे अल्फाबेट्स म्हणजे काय? ते एक सेट आहे जो फिक्स्ड ऑर्डरनी, फिक्स सिक्वेन्सनी ऑर्गनाइज केलेला असतो, जो भाषेचा साऊंड, ध्वनी रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी वापरला जातो। आता आपण पाहूयात की खरंच अल्फाबेट्स म्हणजे एक फिक्स्ड ऑर्डर सेट आहे का लेटर्सचा। तर आता इंग्लिश मध्ये टोटल अल्फाबेट्स आहेत 26। बरोबर, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWX Y and Z हे टोटल लेटर्स आहेत 26 and set of letters in particular order or sequence त्याला आपण बोलतो अल्फाबेट। तर आता आपण याचे एक्झाम्पल पाहूयात। ओके, 3 एक्झाम्पल्स मी इथे दिलेले आहेत आणि तुम्ही मला सांगणार आहात की हे अल्फाबेट आहेत का। ओके, तर पहिले एक्झाम्पल आहे BCDEFGHIJKLMN OPQRSTUVWX Y and Z। तर हा सेट जो आहे हा अल्फाबेट असेल का? तर नसणार आहे, कारण आपण इथे ए लिहिलेलाच नाहीये। बरोबर, हे मग ए जर सोडला तर हे फक्त 25 लेटर्सच होतील। 26 लेटर्सचा सेट आहे की नाही इंग्लिशच्या अल्फाबेटचा, पण आपण इथे ए लिहिलेला नाहीये, त्यामुळे हे झाले 25च लेटर्स आणि त्याच्यामुळे हा अल्फाबेटचा सेट होणार नाही। जर तुम्ही इथे ए ऍड केलं तर हा आपला झाला अल्फाबेट्सचा सेट। आता आपण दुसरे एक्झाम्पल पाहूयात। आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये ABCDEFGHIJKLMN OPQRSTUVWX and Y एवढेच लेटर्स आहेत। तुम्ही सांगा बरं की हा अल्फाबेटचा सेट होईल का किंवा हे अल्फाबेट आहेत का? तर नाही, आपलं इथं एक लेटर मिसिंग आहे। कोणतं लेटर मिसिंग आहे? जी। त्यामुळे हा पण अल्फाबेटचा सेट होणार नाही। जर का तुम्ही इथे जी ऍड केलं तर हा आपला बनला अल्फाबेटचा सेट। ओके, आता आपण तिसरे एक्झाम्पल पाहूयात। इथे आहे BCADGEFHIJK टिल द Z पर्यंत। बरोबर, आता तुम्ही मला सांगा की हा पण जो तिसरा सेट आहे हा पण अल्फाबेट होईल का? तर नाही होणार आहे, कारण आपला हा जो सिक्वेन्स आहे, आपण ए हा 3 नंबरला लिहिलेला आहे, बी हा 1 नंबरला लिहिलेला आहे, सी हा 2 नंबरला लिहिलेला आहे, डी हा 4 नंबरला आहे, नंतर GEF हा तर पूर्ण सिक्वेन्स जो आहे लेटर्सचा तो पूर्ण चुकीचा आहे आणि त्यामुळे हा पण तिसरा जो सेट आहे हा पण अल्फाबेटचा सेट नाहीये, हे पण अल्फाबेट होणार नाहीये। तर आता आपल्याला अल्फाबेट समजून घेण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ते म्हणजे अल्फाबेट मध्ये वी कॅन नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ लेटर्स। जे आपल्या थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण सिक्वेन्स चेंज केलाय, वी कॅन नॉट डू, आपण नाही करू शकत। जो A to Z हा
सिक्वेन्स आहे इंग्लिशच्या अल्फाबेटचा तो ॲज इट इज असला पाहिजे. म्हणजे ए लेटर हे फर्स्ट असलं पाहिजे, बी लेटर हे सेकंड असलं पाहिजे, लास्ट लेटर हे जी असलं पाहिजे. म्हणजे जो काही ABCDचा जो क्रम आहे तो ॲज इट इज असला पाहिजे, तरच तो सेट जो आहे तो अल्फाबेट आहे, तरच ते अल्फाबेट आहेत. त्यामुळे हे 3 एक्झाम्पल जे आहे, वी कॅन नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ लेटर. आपण त्याचा क्रम बदलू नाही शकत. जर क्रम बदलला तर ते अल्फाबेट होणार नाहीयेत. दुसरा मेन पॉइंट म्हणजे वी कॅन नॉट स्किप द लेटर्स. बरोबर, जे म्हणजे पहिलं एक्झाम्पल आणि दुसरं आहे ज्याच्यामध्ये आपण ए स्किप केला होता आणि ते जी स्किप केलेला पण लिहिलंच नव्हतं. ओके, 25च लेटर लिहिले होते. तर वी कॅन नॉट स्किप द लेटर्स म्हणजे आपण स्किप नाही करू शकत आहे. 26 लेटरचा सेट आहे ना, तर तो 26 लेटर्सच असले पाहिजेत आणि तेही सिक्वेन्सनी असले पाहिजेत, तरच ते अल्फाबेट होतात. आता 4th पॉइंट पाहूयात आपण. ईच लेटर इन अन अल्फाबेट typically corresponds to a specific sound or a combination of a sound in the language. म्हणजेच काय, अल्फाबेटमध्ये जे लेटर आहेत त्यांचा प्रत्येकाचा एक साऊंड असतो, ध्वनी असतो. तर काही लेटर्स हे साऊंड्सच्या कॉम्बिनेशननी बनलेले असतात. बरोबर, जसं आपल्याला माहिती की फॉनिक साऊंड, ए चा साऊंड काय बनतो तर ॲ, बी चा साऊंड बनतो ब, सी चा साऊंड बनतो क. आणि ह्या साऊंड्समुळे आपण ते लेटर्स ओळखतो, आयडेंटिफाय करतो, रीड करतो, राईट करतो. बरोबर, त्या साऊंड्सच्या हेल्पने. आता नेक्स्ट पाहणार आहोत 5th पॉइंट. काय आहे, अल्फाबेट हे कशासाठी वापरले जातात, पर्पज काय आहे, उद्देश काय आहे अल्फाबेट्सचा, का आपण वापरतो. तर अल्फाबेट अलाव अस टू रीड, राईट अँड स्पीक, एनेबलिंग कम्युनिकेशन थ्रू रायटिंग लँग्वेज. अल्फाबेट्स हे वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी, एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी, संभाषण करण्यासाठी आपल्याला मदत करतात. अल्फाबेट्समुळे आपले कम्युनिकेशन इझी होते आणि आपण अल्फाबेट्समुळेच कम्युनिकेट करू शकतो. बरोबर, अल्फाबेट्स, मुळाक्षर, लेटर्स जर नसते तर आपण वर्ड्स बनवू शकलो नसतो, शब्दच बनवता आले नसते, सेंटेन्सेस, वाक्य बनवताच आले नसते. आणि आपण लिहिणं, वाचणं, बोलणं आणि कम्युनिकेट करणं हे पण डिफिकल्ट झालं असतं. पण अल्फाबेट्समुळे आपण बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो आणि एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. आज जगभरामध्ये किती सगळ्या वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे अल्फाबेट आहेत, वेगवेगळे त्यांचे मुळाक्षर आहेत. जे आपण मुळाक्षर म्हणतो तसे त्यांच्या प्रत्येक भाषेमध्ये त्यांचे काही लेटर्स आहेत, सिम्बॉल्स आहेत. आणि त्यामुळे आपण ह्या जगामध्ये जी देवाणघेवाण चालते ती सगळं हे संभाषणावरती, कम्युनिकेशनमुळेच चालू आहे. त्यामुळे अल्फाबेट्स हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे कम्युनिकेट करण्यासाठी. आय होप की अल्फाबेट्सचे कॉन्सेप्ट्स क्लिअर झालेले असतील. आणि तुम्हाला काय वाटतं अल्फाबेट्सबद्दल, अजून तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आशा करते की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.